श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्मीय सर्व मंडळी, मग ते कीर्तनातील असोत की अभंगातील असोत, तर कीर्तन अभंगातून रंगून जात असताना आपल्या जाती मतभेद पूर्णपणे विसरलेले असतात। या सर्व भागवत भक्तांची भक्ती किंवा भक्त ही एकच जात असते, असे आमचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। या संत मंडळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज माऊली असू द्यात, निवृत्ती दादा असू द्यात, गोरोबा काका, नरहरी सोनार, रंका, बंका, शेना न्हावी, शेख महम्मद, कबीर इत्यादी, तसेच श्री संत चोखोबा महाराज इत्यादी सर्व संत मांदी आळीतील आणि अधिकारी मंडळी ज्ञानेश्वर माऊली सहित, तर यांना किंवा यांच्या अभंगाची आपण सत्यता पाहिल्यानंतर आपणाला याच्यामध्ये कळून येतं की वारकरी संप्रदाय हा केवळ एका दोघाचा नसून तो सर्व जातीचा, धर्माचा, पंथांचा, विविध पंथांचा म्हणा तर तो आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले श्री संत निळोबा माऊली किंवा निळोबा महाराज काय म्हणतात? निळा म्हणे आम्ही नोळखीचे देवा, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा। हे पांडुरंगा, हे भगवंता, आमची आणि तुझी खरं तर ओळखच नाही। निळा म्हणे आम्ही, निळा म्हणतो, निळा हे ब्राह्मण समाजातील किंवा ब्राह्मण कुळातील जन्मलेले सधन अशी व्यक्ती आहे आणि ती काय म्हणते? निळा म्हणे आम्ही नोळखेची देवा, तुका याचा धावा करीत असे। आता तुकाराम हे ब्राह्मण पंथानं ज्यांना आपण शूद्र गणलेलं आहे, त्यांना ब्राह्मणानं नेहमी कनिष्ठ ठरवलेलं आहे। तर सांगायचा मतलब इथं असा की या कनिष्ठ ठरवलेल्या तुकाराम महाराजांना देखील, ज्यांना आम्ही शूद्रवंशी जन्मलो असं सांगावं असं वाटलं तुकोबांना, आणि मग ते ब्राह्मण असून, मग सांगायचा मुद्दा इथं काय की निळोबा राया हे ब्राह्मण असून देखील श्री संत तुकोबांना जेणेकरून ज्यांना शूद्रत्व बहाल केलेलं आहे ब्राह्मण वर्गानं, त्यांना आपला गुरु मानलेला आहे। म्हणून पांडुरंगाला निळोबा सांगतात, काय सांगतात की हे देवा, निळा म्हणे आम्ही नोळखेची देवा, तुला आम्ही ओळखत नाही, कारण आमचा सद्गुरू हा तुकाराम महाराज आहे। आणि म्हणून बाबांनो, देवाची, भगवंताची ओळख होण्यासाठी तुम्हाला, आम्हाला सर्वांना एका सद्गुरूंची कृपा लाभावी लागते। सद्गुरूशिवाय ज्ञानाचा मार्ग तुम्हाला सापडणार नाही। आपण मोठमोठ्या डिग्र्या घेता, काही करता, परंतु ज्या पंतोजीनं, ज्या शिक्षकानं पहिलीच्या वर्गामध्ये, बालवाडीच्या वर्गामध्ये, अंगणवाडीच्या वर्गामध्ये आपल्याला बोट धरून आपल्या पाठीवर श्री गणेशायन नमःची ज्यांनी सुरुवात केलेली आहे, तो शिक्षक हा आपल्या आयुष्यातील कधी विसरत नसतो, तो आपला प्रथम गुरु असतो। आणि म्हणून या ठिकाणी निळोबारायानं शूद्रवंशातील जन्मलेले तुकाराम महाराजाला देखील स्वतः ब्राह्मण असून, आता मला काय सांगायचं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहेच की वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे भेदाभेद नाही। आणि याच्याही पेक्षा श्रेष्ठत्व जर सांगायचं झालं तर आमच्या चोखोबांचं, अरे चोखोबाची समाजातील या पोकळ, उच्च नीच आग्रहाचा त्याग करून एक संघ व्हावं असं आमच्या चोखोबांना वाटत होतं। आता चोखोबा कोण आहेत? चोखोबा हे म्हणजे चोखोबा हे महार या समाजातील, परंतु त्यांना देखील काय वाटत होतं की की या समाजातील ही जी पोकळी आहे, उच्च नीचतेची पोकळी आहे, ती न ठेवता सर्वांनी
एक संघ व्हावं, एका ठिकाणी यावं. आणि म्हणूनच विविध रंगांना नटलेला हा वारकरी संप्रदाय, विविध पंथांना नटलेला हा वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायाविषयी आमची सोयराम आता काय म्हणते, अवघा एक रंग झाला, अवघा एक रंग झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. बाबांनो, समाजाचे जर खरं कल्याण जर साधवायचं असेल तर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, आणि या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीला आपण एक शरण गेलं पाहिजे. सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. तुकाराम महाराज असू द्यात, ज्ञानेश्वर माऊली असू द्यात, चोखोबा महाराज असू द्यात, हे सद्गुरू आहेत आपल्या समाजाचे. आणि म्हणून येथे भगवत भक्तीचे परमभाग्य आणि शाश्वत सुख जर तुम्हाला प्राप्त करवायचं असेल तर आमच्या चोखोबांनी जी नामभक्ती केलेली आहे आणि ईश्वराची करुणा आपल्या अभंगामधून व्यक्त केलेली आहे, तर अशा आमच्या चोखोबांचे अभंग आमच्या समाजाने वाचले पाहिजेत. इव्हन सर्वच समाजाने तो वाचले पाहिजेत. ब्राह्मण असू द्यात, तो क्षत्रिय असू द्यात, वैश्य असू द्यात, शूद्र असू द्यात, महार असू द्या, मांग असू द्या, मुसलमान असू द्यात, परधर्मीय असू द्यात, परंतु या सर्वांनी चोखोबांची नामभक्ती आणि ईश्वराची करुणा आपल्या अभंगामध्ये ज्या चोखोबाने दिली, ज्या सोयरा मातेने दिली, ज्या आमच्या कर्ममेळ्याने दिली, निर्मला मातेने दिली, बंका महाराने दिली, भागवत महाराजांनी दिली, तर ह्या अभंगातून आपण सार काढून वारकरी संप्रदाय हा आमचा श्रेष्ठ कसा आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करावा. इथंच थांबतो. पुंडलिकावर हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ महाराज की जय, श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, श्री संत चोखोबा महाराज की जय, सब संतन की जय हो.